नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित मूल्यमापन 2ची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सरावासाठी यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, गणित, भाग 1, भाग 2, विज्ञान, त्यानंतर इतिहास, भूगोल, त्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपलब्ध होतील. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज येईल. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 9वी इंग्रजी संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 100 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यात 20 गुण हे तोंडी कामासाठी असतील आणि 80 गुण हे लेखी कामाला. संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपल्याला याच ठिकाणी द्यायची आहेत. 20 गुणांचं ओरलसाठी जे काही प्रश्न विचारले जातील ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचे गुणसुद्धा या तक्त्यामध्ये आपल्याला नमूद करायचे आहेत. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या जातील, त्याही बघा. त्यांचंच पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. फक्त संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. आपल्याला आवश्यक असणारी माहिती आपल्या वहीत लिहून ठेवा. बघा, ओरल एक्झामसाठी आपल्याला काय काय विचारलं जाईल. 4 प्रश्न असतील. त्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काही शब्द दिले जातील. साधारणतः 10 शब्द किंवा 5 वाक्य ऐकवले जातील आणि ते आपल्याला लिहायचे असतील. आपल्या वहीवर आपण ते वाक्य लिहायचे आहेत. त्याला तुम्हाला 5 मार्क्स मिळतील. तुम्ही जसं लिहिणार तसे मार्क्स त्याला राहतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2मध्ये आपल्याला या ठिकाणी दिल्याप्रमाणे काही माहिती विचारली जाईल. ती आपल्याला सांगायची असेल किंवा तशी कृती करून दाखवायची. क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला यासारख्या विषयांवर आधारित माहिती विचारली जाईल. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि माहितीसुद्धा सांगायची आहे. 4थ्या प्रश्नामध्ये लिस्ट बनवायची 5 आयडियाचीच आणि 20 मार्क्स मिळवायचे आहेत. आता रायटिंग स्किलसाठी काय काय येईल ते बघा. 5 गुणांसाठी आपल्याला 8 गुणांसाठी 5वा प्रश्न विचारलेला आहे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. बघा, 2-2 गुणांचे ते प्रश्न आहेत. अशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. ए भागामध्ये आपल्याला असे कोणतेही 4 शब्द दिले जातील आणि एक गाळलेली जागा मिसिंग असेल. ती गाळलेल्या जागा आपल्याला अचूक टाकायची आहे आणि शब्द पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बी भागामध्ये अल्फाबेटिक ऑर्डरप्रमाणे दिलेले जे काही 4 शब्द असतील ते अशा पद्धतीने लिहायचे आहेत. सी भागामध्ये एक शब्द दिलेला आहे, इनकाउंटर यासारखा एखादा शब्द दिला जाईल आणि त्या शब्दापासून बनणारे 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, या ठिकाणी इनकाउंटर शब्दापासून बनणारे 4 शब्द लिहून दिलेले आहेत. काउंट, आऊट, इंटर, काउंटर. तसेच शब्द तुम्हाला सुद्धा बनवायचे असतील. 5वा प्रश्न अतिशय सोपा राहणार आहे. त्यानंतर डी भागामध्ये असा एखादा चार्ट असेल. आता उदाहरणार्थ स्कूलला रिलेटेड असे 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. कोणतेही 4 लिहिले तरी पण चालेल. बॉईज, गर्ल ते पण तुम्ही लिहू शकतात. डस्टर, विंडोज, डोअर काहीही चालेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा.
विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. दिलेल्या वाक्यामध्ये एक वाक्य दिलं जाईल आणि त्यात अचूक अशी विरामचिन्ह लिहायचे आहेत. वाक्य जसंच्या तसं लिहा आणि नंतर विरामचिन्हांचा वापर करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा. एक पॅसेज आपल्याला दिला जाईल 10 गुणांसाठी आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आणि त्यावर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. बघा तो पॅसेज. त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्या पॅसेजवर आधारित विचारलेले जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. तिथं शोधून लिहायचे आहेत फक्त. बघा ते प्रश्न. रिकाम्या जागा आहेत. ते वाक्य शोधायचं आहे आता. चारही वाक्य पॅसेजमध्ये आहेत. ती वाक्य शोधा आणि त्याच्या पुढं काय दिलेलं आहे तेवढं तुम्हाला फक्त लिहायचं आहे. बघा पहिल्याच ओळीमध्ये पहिलं वाक्य दिलेलं आहे. एव्हरग्रीनपर्यंत दिलेलं आहे आणि हे पुढचं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आलं लक्षात? या पद्धतीने. त्यानंतर बी भाग बघा 2 गुणांसाठी. अशा प्रकारे पूर्ण करा. सी भागामध्ये नाउन्स शोधायचे आहेत पॅसेजमधले 4 शब्द आणि 2 गुण मिळवायचे आहेत. डी भाग अशा पद्धतीने सॉल्व करा. कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला लिहायचे. बघा या ठिकाणी पहिल्यामध्ये रीराईट सेंटेन्स हे वाक्य जसंच्या तसं तुम्हाला इथं लिहायचं आहे. काही बदल न करता वाक्य जसंच्या तसं लिहा आणि 1 मार्क्स मिळवा. त्याचप्रमाणे दुसरंही सोडवा. कंसात दिलेल्या सूचनाप्रमाणे बदल करायचा आहे. त्यानंतर ई बघा. दोन गुणांसाठी. तुलसी या विषयाची माहिती लिहायची आहे. मेडिक्लिनल प्लांट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. चुकीबरोबर दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. पॅसेजच्या आधारे आपल्याला हे विधान शोधायचे. पॅसेजमध्ये जर जसंच्या तसं मिळालं तर ते विधान बरोबर आहे आणि थोडं चेंज असेल तर ते विधान चूक आहे असं समजायचं. आता यात दुसरं विधान मी मुद्दाम लिहिलेलं नाही आहे. चूक आहे की बरोबर आहे तुम्ही ते पॅसेजमध्ये शोधा आणि मला सांगा कमेंट करून. चला माझ्यासोबत शोधा ते वाक्य. She had a sense of satisfaction that
त्यानंतर पुढचं बी. या पद्धतीने सॉल्व करा. सी क्वेश्चन बघा. डी. आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी आता थोडं धावतं घेते. सर्व प्रश्न या पद्धतीने सॉल्व करत चला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. एक पोएम दिलेली आपल्याला आणि त्या पोएमवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कंप्लीट करायची आहेत 5 गुणांसाठी. बघा ते सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं. आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळालेली आहेत. असाच आपला पेपर असणार आहे. व्यवस्थित तयारी करा. क्वेश्चन नंबर 10. त्यासाठी पुन्हा एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित ही माहिती आपल्याला भरायची आहे. बघा अशी एक कविता येईल आणि त्यावर आधारित तुम्हाला हेच मुद्दे असतील. त्यांची माहिती फक्त त्या कवितेच्या आधारे तुम्हाला लिहायची असेल. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सर्व कवितांची अशा पद्धतीची माहिती वहीवर लिहून ठेवा. आपल्याला ते नक्की येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11. 10 गुणांसाठी एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला या जोड्या लावायच्या आहेत. बघा अचूक जोडी त्या ठिकाणी बरोबर लिहायची आहे. बी गटातली. हा पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे. त्यानंतर कंप्लीट द डायग्राम. त्यानंतर सी भाग. डी. बघा दिलेली सूचना वाचा आणि त्या पद्धतीने उत्तरं लिहायची. सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपल्या वहीत लिहून ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12. बघा या ठिकाणी टायटल विचारले. टायटल हे खानदेश टाका. त्यानंतर 13वा प्रश्न आपल्याला लेटर रायटिंगसाठी असेल 5 गुणांसाठी. आपल्याला शिक्षकांनी शिकवलेलं लेटर आपण या ठिकाणी लिहायचे. बघा इथं सर्व माहिती दिलेली. त्या पद्धतीने आपण इथं लेटर तयार करायचं आहे. 2 विषय दिलेले आहेत, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. दोघांपैकी एक लेटर व्यवस्थित तयार करून ठेवा आणि दिलेल्या विषयाप्रमाणे थोडासा बदल करून ते लेटर या ठिकाणी लिहायचे. क्वेश्चन नंबर 14. डायलॉग रायटिंगसाठी असेल 5 गुणांसाठी. बघा त्यात आपल्याला अशा पद्धतीची उत्तरं विचारली जातील. दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे फक्त. पुढचा प्रश्न. या पद्धतीने स्पीच रायटिंग करायचे. 15वा प्रश्न बघा. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी असेल 5 गुणांचा. वर्बल टू नॉन वर्बल. या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे.
त्यावर आधारित आपल्याला इथं पॅसेजचं एक पॅरेग्राफसारखं निबंधासारखं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचे प्रश्न अतिशय सोपा असणारे 17वा प्रश्न ट्रान्सलेशनसाठी 5 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 6 शब्द दिलेले आहेत, त्यांचा मराठीत अर्थ आपल्याला लिहायचा आहे. सहमत, पवनचक्की, आशा, झगमगाट, लेखक आणि ग्राहक असे कोणतेही 6 शब्द आपल्याला दिले जातील. त्यानंतर बी भागामध्ये दिलेले वाक्य वाचायचे आहेत आणि त्यांचा मराठीत अर्थ लिहायचे. बघा पहिलं आहे लक्षपूर्वक ऐका, दुसरं आहे स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोला, 3 इतरांचा आदर करा, 4 सारांश आणि निष्कर्ष काढा. त्यानंतर सी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग. बघा या ठिकाणी 2 वाक्य दिलेले आहेत, म्हणी दिलेल्या आहेत. पहिली म्हण आहे मधमाशीप्रमाणे व्यस्त राहा आणि दुसरी आहे कधीही न येण्यापेक्षा उशिरा चांगले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 9वीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासलेली चालू शैक्षणिक वर्षाची. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.